कराड तालुक्यातील श्री क्षेत्र हेळगावच्या महागणपतीची यात्रा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाली। गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत आणि हजारो भाविकांसह माहेरवाशिणी व ग्रामस्थांनी ग्रामदैवत महागणपतीचे विसर्जन केले। मंगळवारी पहाटे श्री महागणपतीची मूर्ती पारंपरिक श्री शिव मंदिरातून पारावर आणून ठेवण्यात आली। त्यापुढे तमाशाची गणगवळण झाल्यानंतर महागणपतीची मूर्ती रथात ठेवण्यात आली आणि विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला। ढोल ताशांच्या गजरात आणि टाळ मृदुंगांच्या निनादात गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री महागणपतीची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी माहेरवाशिनी, ग्रामस्थ व भाविकांनी महागणपतीचे दर्शन घेतले। त्यानंतर सकाळी 9:30च्या सुमारास श्री महागणपतीचे विसर्जन करण्यात आले। गणेशोत्सवापासून सुरुवात झालेल्या या महागणपती यात्रेनिमित्त गावात पारायण सोहळ्याचे भव्यदिव्य असे आयोजन करण्यात आले होते। यावेळी श्री ज्ञानेश्वरी माऊली यांच्या 750व्या जयंती सोहळ्यानिमित्त 767 वाचक पारायण सोहळ्यात सहभागी झाले होते। तसेच दररोज पूजा अर्चा, हरिपाठ, काकड आरती, भजन मंडळाचा जागर असे विविध कार्यक्रमांचे आयोजन पारायण मंडळ व ग्रामस्थांच्या सहकार्यातून करण्यात आले होते। हेळगाव येथील श्री दत्त ग्राम विकास मंडळ, भारत माता गणेश मंडळ व राजे ग्रुप, श्री शिवशंभू गणेश मंडळ यांच्या वतीने 3 दिवस कोल्हापूरच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते। तर यात्रेच्या मुख्य दिवशी महादेव मनवकर यांचा तमाशा ठेवण्यात आला होता। त्यानंतर कुस्ती मैदानाचे हे आयोजन करण्यात आले। यात्रा कालावधीत सर्व कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी, ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी, गावातील विविध सार्वजनिक मंडळे, युवक व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेत नेटके नियोजन करण्यात आले होते।